5:15 झाले. आम्ही आता इथून बागा बीच करता निघतोय. आमच्याबरोबर माझे जावई, मुलगी, त्यांच्या मुली, कौस्तुभची आई, काका अशी सगळी मंडळी आहेत आणि आम्ही आता इथून निघतोय. आता निघालो आहोत आम्ही. हायवेला लागलोय आम्ही आता. कात्रजचा बोगदा आहे, त्याच्यातनं पास होतोय. 5:40 झालेत. बोगद्या बाहेर आलोय. खेड शिवापूरकडे जातोय. मागे मांडू केली की मागे झाला तासभर आपला 6:15.
ती पण नाही आहे. आला. आपली गाडी कशी एकदम दुरून दिसते पट्ट्यांमुळे. म्हणजे नंबर फंबर तुम्ही नाही लक्षात ठेवला  गाडीला किल्ली नाही ना. नाही. साईडला काय नाही. आम्ही ब्रेक करता थांबलोय. एक 7-10 झालेत. सात 10 झालेत. आम्ही एक ब्रेक घेतलाय छोटासा. बेल्ट लावायचं राहिला. हो लावलाय ना, मी पण लावलाय. हो मी नाही बोलत पण लावलाय माईक. ती जे काय बोलेल ते पण येतं त्याच्यात. हे काय चालू आहे ना वडली दिसत आपली गाडी. आजी मागे गेली वाटतं. हो आजी मागे बसली. एसी लावलं ना. ना ती माझ्या गाडीत आल्यात. हे बघ शूटिंग चालू आहे. बालगोपाल नको आवळू. सिक्स लेन झालाय काही काही ठिकाणी. 3 लेन.
ते काय होतं बऱ्याच वेळा आपण हे नाही केलं ना की तो स्पीकर बंद होऊन जातो. हो का? त्याला लाल दिवा ते करावं लागतं ऑन. हे सगळे गाडीचे नंबर आहे, मग ओळखतो ते ती बच्चल का? हो. हा, ती कुठली गाडी आहे असं ओळखायला. तिथे पण 14 ती 24 आहे. ती 24 आहे. 24 कुठे आहे? हे बघ इथे लातूर. लातूर. हा, लातूरची गाडी आहे. बाबा कुठे गेला? गेलं समोर. अरे लवकर पकडला. तुमचा काय नंबर आहे? आमचा 30. हे बघ अकोला. हा, अकोला. तो पुढे बाबा. हो ना. आमचा MH30 AF 1380 इथे लिहिलेला आहे. 8380. कराडचं किती आहे? 50. कराडचा ना? इथे हो 50च्या हो गाड्या दिसतील. 50. हो 50च्या गाड्या दिसतील. 11. हे पहा 11 नंबर. 11 नंबर काय आहे? सातारा. सातारा. हा, आम्ही मी बसल्या बसल्या हेच काम करते. समोर गाडी दिसली की ते पाहते. हो, गाडी दिसली. गंमत. हा 11 नंबर. अशी गाडी पाहत राहते मग कोणाची आहे. 12 पुढे. तेव्हा ही 14चीच आहे. हो, दोन्ही 14 आहे. ती थार पण गाडी 14 आहे. पिंपरी चिंचवड. आणि हे बघ बस पण आहे. हे ट्रकवर लिहिलं ना KA. के म्हणजे कर्नाटक. 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 KA कर्नाटक. MH महाराष्ट्र. RJ राजस्थान. तेराला सोलापूर आहे. नाही, सोलापूर सुद्धा आहे. स्टेट कोणतं MH state आहे? म्हणजे महाराष्ट्र. हा. आणि के आता आपण ट्रकचे पाहू. वेगवेगळे ट्रक कुठल्या कुठल्या स्टेटचे आहे म्हणजे मग कळतं. आता इकडे कर्नाटकचे जास्ती 10. दिसतात. 10 पण दिसलं. दिसलं ना? सांगली. सांगली. आता तुला वाचतंय गंमत आहे ना. इथे महाराष्ट्राचे आहेत आणि डायरीत सगळे कर्नाटका MP गुजरात असे आहेत डायरीत लिहिलेले. आपला MH आहे की नाही? MP लिहिलं की मध्य प्रदेश. प्रदेश मध्य आणि प्रदेशचा P असं. आता हे KL आहे. आता हे KL कुठलं? कर्नाटकाचाच आहे. कर्नाटकाचं. हे कर्नाटकाचं. त्याच्या गावाचं असेल आता MH 14 म्हणजे पिंपरी चिंचवड. 22 आहे ती गाडी. ट्रक तो 22 आहे. हो पण काय केच हे NL होता. 22 परभणी. हो 9 आहे तरी. नऊला 9 म्हणजे कुठलं आहे? कोल्हापूर. कोल्हापूरची बस आहे. कुठली आहे? कोल्हापूरची. ते को लिहिलं आहे त्याच्यावर बसवर. आता ट्रकची आपण पाहू हा. त्याची नाव पाट्या म्हणजे मग आपल्याला कळेल कुठला हा ट्रक आहे, कुठल्या स्टेटचा आहे. हा, आता ही पाटी आहे ना. MH आहे हा. 13 MH 13 आहे. म्हणजे कुठला ट्रक आहे हा? सोलापूर. सोलापूरचा ट्रक होता तो. आलं का लक्षात तुझ्या? आई महाराष्ट्राचाच आहे. गाडी पुढे आहे ना. हो. हे आता मध्ये मध्ये ट्रक आले हा 4चा आहे. 4 म्हणजे मुंबई.
ठाणे तेच ठाणे म्हणजे ठाणे मुंबई. म्हणजे मुंबई. आला बहुतेक अन्नपूर्णा. आधी हा MS10 हो 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 सांग. डावीकडे हो ठीक आहे ठीक आहे 5 मिनिटात आहे अन्नपूर्णा डावीकडे डावीकडे सगळ्या ट्रकवर नंबर असतो हो पा कर्नाटकात असतं KA 1 नंबर आहे नाही कर्नाटकाच्या 01 आहे तो 01. 01 म्हणजे 80. अजून कुठलं त्यांच्या कर्नाटक मधले कोणत्या राज्य याचं आहे आता हा उजवीकडे दाखवतो. ते डायव्हर्शन आहे म्हणून मग आम्ही 8च्या आधीच पोचतो. तुम्ही रस्त्याचं शूटिंग न घेता मग ते व्हिडिओ करणार आहे मग त्याच्यात तुम्ही पण अरे या. हे चालूच आहे. हे तर प्रसाद आहे अन्नपूर्णा प्रसाद लागेल तिथे गाडी हे दिसली इथेच लागेल ना. तिकडे लागेल ना. इथेच लागते. हवा किती मोठा करून जाम ते पोचले नाही तर तिला थोडी लावून करून द्यायची. हा चालेल चटणी तर हॉटेल अन्नपूर्णापाशी बाजूला द्या. थांबलो आहे आम्ही 1 2 नाश्ता करता. बेडशीटच द्या. त्याला चटणी फक्त बाजूला द्या. आईच्या वेळेस लावून द्या. बस हो बाबा येतील बाबा ते लावून बसतील मला नाही खाता ते तुला काय हवंय सांग. कोणती सांबार वडा मी सांग उडीद वडा. उडीद वडा सांबार एक उडीद वडा सांबार करा आणि 1 2 आणि 3 इडली हे माहिती का सांबार. बाबांना उडीद वडा कसं पाहिजे एकत्र करून पाहिजे इडली का सांबार वेगळं पाहिजे आणि नाही नाही एकत्र चालतं चालतं मला फक्त एक पुढे मागे अगं तू तुमची गाडी गेलेली कळलं नाही आम्हाला हां एक दोन तीन मी तिला तेच बोलली तर ती म्हणे नाही ते काका तुम्हाला काय उडीद वडा सांगा. हां जा बैस मेरा पाहते शूटिंग चालू आहे आमच्या गाडीत तेच चालू आहे गंमत बस ना तिकडे आता तिकडे आहे. तुला इथे बसायचं का? तिथे बसू दे तिकडे बसा आरामच्या इथे. अरे खुर्ची नाही. हे थांब ना थांब ग गरम आहे हातभाच आहे हो इडलीच मागवली इडलीच आम्ही वडा सांबार घेतला आहे. इडली घेतली आहे. जुई खालती बैठ मीरा काय खाणार आहे? तिकडे मी गेलं. आता वेड्या बोलू नकोस. तुला काय हवं तुला गरम आहे ते चटका बसेल तुला काय काही नको चालू झालं. रिमोट आहे ना. तुमची इडली वेगळीच उडीद वडा. नाही नाही घिसघिस नाही आहे पण हां नाही पीठ हे वेगळं काहीतरी मला वाटतं तिला वाटतं तर मी दोनात टाकते तांदूळ कमी वाटतोय तुझा तेच पीठ भरड आहे म्हणजे सांज्यासारखं लागतंय मग रवा घातला रवा झालं तुला जाड खायचं रवा असेल जाड रवा आहे तर. इडली खाऊन बघ. वडा खाऊन बघ. तुला बाबा बोलवतो जा बाबा बोलतो जा मी चटणी पण बघ ताईला पण नाही दिलं काही सँडविच पण नाही टेस्ट करून बघ ना.
कॉफी आहे, छान आहे. असं राहत नाही. मी खुर्ची पुढे घेऊ का? अडचण होते का तुम्हाला? थोडी थोडी जुईची झोप पण आता कुठे जायचं? इकडे की इकडे? नाही नाही, सरळच जायचं असतं. जायचं. हो, पण ते थांबतो मी इथे. गावाकडे अगं. हा, आपल्याला बाहेरच जायचं आहे. नाही नाही, म्हणून तर थांबले. म्हणून मी काहीच बोलले नाही. ते गेले पुढे. म्हटलं ते जाऊ दे. त्यांना माहीत नसेल आपण इथे आहे. हो, म्हणे कॅन्सल केलं. हा, झोप नाही झाली. अहो ती झोपली होती ना, गाडी थांबली म्हणून ते उठले. चांगली झोपली होती आमच्या गाडीत. हा, नाश्ता करून आम्ही निघालोय. आता परत हायवेला लागतोय. हॉटेल अन्नपूर्णा होतं. वी आर कंटिन्यूड आवर जर्नी. फडकी लावायला. कोकरूड. मलकापूरकडे जायचं. मलकापूरकडे जायचं ना. तेच कोकरूड. हा. आधी कोकरूड लागतं, मग मलकापूर, अणुस्कुरा, आंबा सगळी लागतात. ते आपण आलो होतो ना आता यावेळेस. इकडनंच आलो होतो ना. मेन रोड सोडला आणि उजवीकडे वळलो. कोकणाकडे वाटचाल. कंपनी काढणार. हो, कंपनी काढणार आहे म्हणून. काय मस्त दोन्हीकडे असं हिरो. हो, मागेच आहे. खूप मागे. याने खूप सपाटून हाणली आहे याने. खूप मागे आहे त्यांची गाडी. नाही दिसत आता आहे खूप ते. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला नाही माहिती, कारण त्यांनी कव्हर केलं असेल तर माहिती नाही. नाही, पण मी पाहून राहिले मागे तर ते नाही दिसत नाही. मलकापूर. 12. सगळे रस्ते आता छान झालेले. सगळे डांबरीकरण तुम्हाला आता परत पुण्यावर तर अकोल्याला जायची काय घाई आता? भाऊजी यायचे ना. कधी? ते काहीतरी ते 15-15 दिवसांनी त्याचं चालू आहे ना. 14-15 तारखेकडे काहीतरी यायचे ते. म्हटलं की आता काय घाई आहे ना जायची. हो ना. आमच्या मागे काही संपतच नाही. 15 तारीख मग काय आता पुष्कळ वेळ. हो ना. त्यावर लगेच जायची काय घाई? नाही, आल्याबरोबर नाहीच जाणार आहे. 2-4 दिवस थांबू आम्ही. तर नाही
तसंच म्हणजे त्यांचं रिझर्वेशन त्यांना तसं मिळालं ना. तर यावेळेस ते एक दिवस आधीच येणार आहे कारण रिझर्वेशनच नाही मिळालं त्यांना. नेहमी शुक्रवारी येतात, शनिवारी जातात. यावेळेस गुरुवारचं रिझर्वेशन मिळालं. गाडीच नव्हती त्यांना दुसरी यायला. म्हटलं या मग आता काय एक दिवस काय फरक पडतो. ती म्हणते तो 6-8 महिन्यात परत येईलच. पवन चक्क्या. जय जय राधा. राहुलला एकटं राहायचं जड जातं तिकडे. सवय नाही ना. तर नाही तो नाही राहू शकत म्हणजे. सरळ जाऊ. पूर्ण बाजारपेठ आहे. मलकापूरचा ट्रॅफिक जॅम. तेच रस्त्यावर बाजारपेठ आहे सगळं. कुठेही जा, कणकवलीला जा, कुठेही जा, बाजारात म्हणजे असंच बाजारातूनच रस्ते सगळे.
डबल बेडरूम आहे. डबल बेडरूममध्ये का हॅलो. बर्गर व्हेज बर्गर म्हाका नाका व्हेज बर्गर. ते खूप बरें लागते इतले हांव. नाही किल्ली ना.
नमस्कार, मी माझं यूट्यूब चॅनल हंसराज मराठी सिंधबादमध्ये तुमचं स्वागत करतो. आज मी पहाटे 5:30 वाजता पुण्याहून निघालो आणि कराडच्या पुढे कोकरूड अणुस्कुरा घाट असं करत खारेपाटणपाशी पोचलो आणि मुंबई गोवा महामार्ग जॉईन केला आणि तिथून पुढे गोव्यामध्ये शिरलो. आणि गोव्याला मी बागा बीचच्या जवळ हे एक कर्मा रिसॉर्ट आहे. या कर्मा रिसॉर्टला आम्ही उतरलेलो आहोत. 26 नंबरची सूट आहे आमचा. काही सूट सिंगल बेड 1 BHK वाले आहेत, काही 2 BHK वाले आहेत. आमचा 1 BHK वाला आहे. तर आम्ही इथे 26 नंबरच्या रूमला थांबलेलो आहोत. आता आज इथे स्विमिंग पूल वगैरेही आहे, पण मी सकाळपासून 5:30 वाजल्यापासून ते साधारण 4 वाजता मी इथे पोचलो असो. इतकं ड्रायव्हिंग करत होतो त्याच्यामुळे थकलो होतो. शॉवर घेतला आणि बाहेर पडलो. मी काही इथे स्विमिंग पूल वगैरे आहे तर ते काही आता एन्जॉय नाही केलं, कदाचित सकाळी करीन. तर अशा प्रकारे आज आमचा हा सगळा प्रवास झाला. पुणे ते बागा बीच काहीतरी 380 वगैरे किलोमीटर आहे. तर आता इथून रात्रीचं जेवण होईल आणि मग उद्या काही ॲक्टिव्हिटीज आजूबाजूला जे आहेत, कुठे कयाकिंग आहे, कुठे काय आहे, तर ते उद्याला सगळं आम्ही करू. तर आत्तापुरतं मी इथेच थांबवतो.